श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहोत। तर आज आहे हनुमान जयंती आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा। निहू ए बेटा काय दोन दोन चॉकलेट, एक चॉकलेट हातात एक दुसऱ्या हातात। कोणासोबत गेली होती तू? आप्पासोबत गेली तू दुधाने आले। मस्त बसून होती, दोन्ही असे हात असे खाली टाकलेले असे खाली नाही, पूर्ण फिनिश करते। खाली नाही होते, खाली नाही ठेवायचं। चला थँक्यू मामा। काय आहे बेटा ये? ए निहू निहू ए निहू काय ना कशी म्हणते? गोड आहे, यम्मी आहे। यमी आहे हे। तुझे तोंड पानं किती भरलेलं आहे निहू। एवढी चॉकलेट खात असते का निहू? काय गोड आहे? हा यम्मी आहे। ओ आणखी आणखी तर आम्ही बाहेर होतो आई आणि मी। तर आईचं लक्षच नव्हतं की आईने गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि मला पण माहिती नव्हतं कारण की मी किचनमध्ये आलीच नाही। तर आत्ता आई मला म्हणते की मी दूध तापवायला ठेवलं होतं, जाऊन बाबा ते झालं का? तर आतमध्ये आली, दिसलं तर हे सर्व झालेलं होतं। पूर्ण दूध खाली उतरून गेलं, म्हणजे पूर्ण नाही गेलं तरी गंज भरलेला आता पावभर गेलेला आहे। आल्यानंतर मग आईला सांगितलं की दूध गेलं। आई म्हणते माझं लक्षच नव्हतं म्हणते। मला वाटलं म्हणजे मी कमी पॉवर ठेवलं, पण मी आली होते फुलवर होते। पण जाऊ द्या, आता चांगलं असते म्हणतात दूध जाणं, पण जाऊ द्या, दूध उतू जाणं म्हणजे ही शुभ असते। तर आपण आता असं समजून जाऊया, आता गेलं तरी परत येणार नाहीये। माझरीचं पिल्लू पण आलं नाही, त्याला दिलं असतं, रोज येते, आज आलंच नाही। एका प्लेट मध्येच घेते त्याला मी। नाही, मीच जाते, येते मी, लवकर जाऊन येते आणि हो चला, हो चला। आमच्या न्यूजचं शॅटरडू संपतच नाहीये, न्यूजचं शॅटरडू। चला बाय निहू, येते बेटा मी। आजीजवळ थांब, आजीला त्रास नाही देऊ। येते मी, पटकन येते हा जाऊन। आमची निहू गाजर पूर्ण धिंगाणा करून ठेवते। चला चला ना, लवकर जाऊन लवकर येऊ मग। अरे तिच्या समोर म्हणत आहे मी, तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे ती। चला येते निहू मी, लवकरच येते। तू आजीजवळच बस। हा हा हा, सुई सुई हा निहू, हा येऊ नको, येतो मी, पटकन येते। चला, काय म्हटलं? इकडनं चला ना, शॉर्टकट नाही। तर आम्ही चाललेलो आहोत जेवण करायला, कारण की आज आहे हनुमान जयंती आणि आमच्या कॉलनीमध्ये जेवण असते दरवर्षी। तर तिथे आमंत्रण आहे। तर आता पप्पा गेलेले आहेत, आई घरी आहे न्यूसोबत। तर म्हणून आता आम्ही दोघंच जण चाललो आणि न्यूला सांगितलं आम्ही सुई घ्यायला चाललो। तिला पण नेलं असतं, पण बाहेर इतकी ऊन आहे आणि कसं आहे, गरम हवा पण चालू आहे, म्हणजे गरम हवा पण सुरू आहे। आणखीन तिला ऊन लागणार, म्हणून मग तिला काय आम्ही सोबत घेतलेलं नाही आहे। नाहीतर तिला इतकं छान वाटते कुठं पण जाणं। आणि पंगत म्हटली ना तर आमची निहू कुठं पण पंक्तीमध्ये बसून जाते जेवण करायला, तिला इतकं आवडते। पण आता कसं ऊन असल्यामुळे तिला घरीच ठेवलं आईकडे। तर आता लवकर जाऊ आणि जेवण करू आणि घरी येऊ मग।
हो बसून आपण सोबतच बसू जेवण करायला दोघी जणी. तर आता या दुसरीकडे चालू आहेत माणसाच्या पंक्ती आणि याच्या अगोदर पण माणसाच्या आणि बायाच्या पंक्ती झालेल्या आहेत. तर आम्हाला थोडासा उशीर झाला होता पण तरी आता इथं आलो तर लवकरच आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही इथं आता जेवण करायला बसलो. आणि हे आहेत आमच्या बाजूच्या ताई आणि त्यांचा मुलगा. तर आज जेवणामध्ये आहे वांग्याची भाजी, वरण, भात, पोळी, बुंदी, त्याच्यानंतर माझी सर्वात फेवरेट लुंजी ते पण आहे इथे. तर आता तुम्ही विचार करत असणार लुंजी म्हणजे काय, तर लुंजी ही कैरीपासून बनवलेली जाते. तर आमच्या कॉलनीमध्ये हे एकच मंदिर आहे मारुतीचं, तर त्याच्यामुळे सर्व कॉलनीला आमंत्रण असते जेवणाचं. तर आता कसं आहे म्हणजे कॉलनी मोठी आहे आणि मंदिर छोटं झालेलं आहे. तर आता इथे चालू आहे की आपलं जे मंदिर आहे ना हे मोठं करायचं. म्हणजे कसं आहे तिथेच आहे ना त्या मंदिरमध्ये महादेवाची पिंड पण आहे. तर महादेवाची पिंड आणि मारुतीची मूर्ती हे एकत्रच आहे. तर आता सर्व कॉलनीवाल्यांनी मिळून असा विचार केला की बा आता आपण दोन वेगळे वेगळे मंदिर बांधू. म्हणजे एक महादेवाचं मंदिर बांधू आणि एक ऑलरेडी तर मारुतीचं मंदिर आहे पण महादेवाचं आपण मोठं करू मंदिर. म्हणजे कसं आहे महादेवाची आता शिवरात्री असते तर आपण कसं तिथे कार्यक्रम करू शकतो मोठे. तर म्हणून मग आता असा विचार चालू आहे. तर चला आता इथे सर्वजण मी जेवण करायला बसलो आणि खूप मोठी अशी आता पंगत बसलेली आहे. चला तर मग फ्रेंड्स बस आत्ताच आली जेवण करून आणि बाहेर इतकं ऊन आहे की अशी इच्छा होती तर मंडपमध्ये जेवण करायची म्हणजे जेवण करायला बसायची. इतकं गरम होत होतं. तरी तिथे इतकं मोठं झाड आहे तर त्याच्यामुळे म्हणजे सावली होती पण गरमी खूप होत होती कारण की गरम हवा इतकी सुरू होती की काय सांगू. तर जेवण तर माझं झालंच नाही बरोबर. म्हणजे मी अर्धी पोळी जेवली, जे आधी वाढलं होतं ना तेच जेवण केलं, अर्धी पोळी आणि थोडासा भात खाल्ला, तेच फिनिश केलं. त्यानंतर मग आता घरी आली, आईचा डब्बा घेऊन आली कारण की आई काही आल्या नव्हत्या. आई तुम्हाला माहितीचं घरीच होत्या न्यूसोबत, म्हणून मग आईचा डब्बा घेऊन आली मी. तर त्या वर आली, अगोदर ही साडी चेंज करते कपडे आणि त्यानंतर मग खाली जाते मस्त कूलरमध्ये. आता आराम करते मी. न्यू तुला आवडली बुंदी? जेजेची बुंदी आवडली तुला? प्रसाद छान आहे. कसं आहे न्यू? पूर्ण फिनिश केलं तिने. पाहिजे तुला? छान आहे ना? पाहिजे? बरं ठीक आहे, थांब देते तुला, अजून देते आम्ही. चला आमच्या न्यूला बुंदी आवडलेली आहे, मस्त बुंदी खाते. खा मग खा. आमच्या न्यूचं जेवण पण बंद झालं आहे, काहीच खात नाही आहे. छान आहे न्यू? छान आहे का? ने हो. कसा आहे? कसा आहे? छान आहे? सांग ना. सांगत पण नाही. छान आहे? काय झालं? बरोबर भाऊ झाला का? खरंच का? नौटंकी, नुसतं नौटंकी करते तो. चांगलं जेवण झालं तुमचं तर मग? हा लुंजी छान आहे तिथली, खाल्ली मी पण जास्त जेवण नाही गेलं. जेवढं मी आधी म्हणजे होतं ना ताटामध्ये तेवढंच जेवली मी. पाणी जास्त, मी तर बसल्याबरोबर 2 ग्लास पाणी पिली. थंडगार होतं मस्त. न्यूला घरीच ठेवलं होतं आम्ही. तू सू केलेली आहे खाली, थांब मी तिथे आणते. चल तुला बाथरूम मध्ये चल, तर पाय धुवून देतो तुझे मी. चल बाथरूम मध्ये चल बेटा. हा पाणी सांडवलं ना तू, पाणी सांडून दिलं इथं. पाणी पिली तर बुंदी खाल्ली आणि पाणी पिली आणि पाणी सांडून पण दिलं.